नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। अक्षय तृतीया विशेष आज आपण अगदी खमंग आणि खुसखुशीत पुरी आणि त्यासोबतच आंब्याचा रस कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण पुरीसाठी लागणारी कणिक मळून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे। सोबतच आपल्याला यामध्ये 1 टेबलस्पून इतका बारीक रवा काढून घ्यायचा आहे आणि अगदी 2 चिमूटभर मीठ घेतलेलं आहे, हे सुद्धा यामध्ये काढून घेऊया। आता आपण हे तिन्ही पण जिन्नस चांगले मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं करून पाणी घालून पीठ अगदी घट्टसर मळून घेऊया। बघा, लागेल तसं थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे। याच पद्धतीने आता आपण हे पीठ मळून घेऊया। इथे आपल्या पुरीसाठी लागणारे पीठ मळून तयार झालेलं आहे। हे बघा, एवढं घट्टसर आपण हे मळून घेतलेलं आहे। आता आपण हे 10 मिनिटांसाठी असंच बाजूला ठेवून घेऊया। तोपर्यंत आपण आंब्याचा रस तयार करून घेऊया। इथे आपण 3 हापूस आंबे घेतलेले आहेत। आता आपण हे कापून घेणार आहोत। हे बघा, बघा, या पद्धतीने आपल्याला चांगला आंबा कापून घ्यायचा आहे। इथे आपण सर्व आंबे कापून घेतलेले आहेत। आता आपल्याला त्याच्या आतला गर काढून घ्यायचा आहे। तर इथे मी चमचा घेतलेला आहे। चमच्याने या पद्धतीने आपण संपूर्ण आंब्यांचा आतला गर काढून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने। हे बघा, याच पद्धतीने आता आपण सर्व आंब्यांच्या आतला गर काढून घेऊया। इथे आपण तिन्ही पण आंब्यांच्या आतला गर काढून घेतलेला आहे। आता आपण हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। हे बघा, संपूर्ण गर इथे आपण काढून घेतलेला आहे। यामध्येच आता आपल्याला अर्धा कप इतकी साखर काढून घ्यायची आहे, कारण का आपण यामध्ये थोडंसं दूध सुद्धा घालून घेणार आहोत। तर साखर आणि आंब्याचा गर दोन्ही पण आपण मिक्सरला एकदाच फिरवून घेणार आहोत। हे बघा, इथे आपण चांगलं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता आपण हे बाउल मध्ये काढून घेणार आहोत। हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा गर राहिलेला आहे। तर यामध्ये मी 1 ते 2 टेबलस्पून इतकं थंड दूध काढून घेते आणि मिक्सरला एकदा फिरवून घेते। आता हे मिश्रण सुद्धा आपण आंब्याच्या रसावरती काढून घेणार आहोत। हे बघा, चांगलं आपण हे मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, रस आपला घट्ट वाटतो, यासाठी मी आणखीन यामध्ये अर्धा कप इतकं थंड दूध काढून घेते। तुम्हाला जर का हवा असेल तर तुम्ही फक्त साखर घालून आंब्याचा रस तयार करून घेऊ शकता, दूध नाही घातलं तरी देखील चालेल। पण जर का तुम्हाला असं थोडासा पातळसर आंब्याचा रस हवा असेल तर तुम्ही या पद्धतीने थोडंसं थंड दूध यामध्ये काढून घ्या। म्हणजे अगोदर आपल्याला दूध गरम करून नंतर थंड करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला आंब्याच्या रसामध्ये घालून घ्यायचं आहे। हे बघा, चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण ना रस थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवून घेऊया आणि तोपर्यंत मस्तपैकी गरमागरम पुरी तळून घेऊया। इथे आपलं पीठ सुद्धा चांगलं मुरलेलं आहे। थोडंसं मळून घेऊया आणि जेवढ्या आकाराची आपल्याला पुरी तयार करून घ्यायची आहे तेवढ्या आकाराचा आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे। हे बघा, पिठाचा गोळा इथे आपण चांगला मळून घेतलेला आहे। थोडंसं आपण वरतून तेल लावून घेऊया आणि पुरी मस्त अशी लाटून घेऊया। हे बघा, खूप जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, अशी आपण ही पुरी लाटून घेतलेली आहे। उर्वरित सर्व पुऱ्या आपण याच पद्धतीने लाटून घेणार आहोत। इथे आपल्या सर्व पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहेत। आता आपण तळून घेऊया। गॅसवरती तेल आपण चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आता आपण पुरी तेलामध्ये सोडून घेऊया। हे बघा, मस्त अशी इथे आपली पुरी फुगलेली आहे। आता आपण हे उलटून घेणार आहोत।
दुसऱ्या बाजूने सुद्धा इथे आपली पुरी चांगली तळून झालेली आहे. गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि पुरी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. उर्वरित सर्व पुऱ्या आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत. तर अशा प्रकारे इथे आपलं अक्षय तृतीया विशेष आमरस आणि पुरी बनून तयार झालेली आहे. येत्या अक्षय तृतीयाला तुम्ही सुद्धा या पद्धतीने आंब्याचा रस आणि पुऱ्या घरी नक्की बनवा व त्या कशा झाल्या आहेत त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी लिव्ह हेल्दी.